नमस्कार, आज बनवूया पेरी पेरी मोमोज. कोबी घेतलाय, हा ना बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा. गाजर किसून घेतले. शिमला मिरची ना बारीक चिरून घ्यायची. हे कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा घेतलाय, तुमच्याकडे जर कांद्याची पात असली तर कांद्याची पात घ्या. आले घेतले, लसूण घेतलाय, हिरवी मिरची घेतली, ही काळी मिरी घेतली, मीठ घेतलंय आणि सोया सॉस घेतलेला आहे. मैदा घेतलाय, तेल घेतले आणि मीठ घेतले. आता हे ना सगळं मळून घ्यायचंय. मैदा ना चाळून घ्यायचंय. ह्याच्यात मीठ टाकायचंय आणि तेल टाकून घ्यायचंय. तेल ना सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आणि घट्ट असा गोळा मळायचा. पाणी टाकून ना मळून घ्यायचंय. सैल नाही मळायचं, घट्ट मळून घ्यायचं एकदम. जसं पाणी लागेल तसंच टाकायचं. पीठ न मळून झाले. आता सारण तयार करून घेऊ. तवर पीठ भिजल. कढईत ना तेल टाकायचे, हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि मोठ्या गॅसवर हे सगळं परतून घ्यायचंय. लसूण टाकून घ्यायचा, आले टाकून घ्यायचे, कांदा टाकून घ्यायचा. तुमच्याकडे जर कांद्याची पात असली तर कांद्याची पात वापरली तरी चालेल. हा कांदा ना सॉफ्ट होतपर्यंत परतून घ्यायचाय. शिमला मिरची टाकून घ्यायची, गाजर टाकून घ्यायचंय, मीठ टाकून घ्यायचं, ही काळी मिरी आहे ती पण टाकून घ्यायची. ते सगळ्यांना मिक्स करून घ्यायचंय. कोबी पण टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही कांद्याची पात पण वापरू शकता. सोया सॉस टाकून घ्यायचंय, करून घ्यायचं. सोया सॉस मध्ये ना मीठ असतं म्हणून थोडं कमी वापरायचं, नाही तर खारट होण्याची शक्यता असते. आणि आता ही भाजी ना तयार झाली. ह्या भाजीला ना थंड करून घ्यायचंय. ही भाजी थंड झाली का मोमोज बनवून घेऊ. पीठ ना भिजले. आता थोडस याला मळून घ्यायचं आणि याच्या लाट्या बनवून घ्यायच्या. मी ना छोटाच उंडा घेतलाय आणि थोडस पीठ लावून घ्यायचंय, चिटकावा नाही म्हणून खाली. लाटून घ्यायचे. हे लाटून झाले आणि आपल्या चपाती जेवढी जाड चपाती असते ना त्याच्यापेक्षा पातळ लाटून घ्यायचे हे. आणि सगळं लाटून घेणार आहे आणि मग मी भरणार आहे. हे पाऱ्यांमध्ये ना भाजी भरून घेऊ. असं दाबून घ्यायचं, सारण बाहेर नाही आलं पाहिजे. हा मोमोज तयार झालाय. तर सगळेच मोमोज ना बनवून झालेत. आता बाकीचे मोमोज बनवून घेते, आता तळून घेते. स्लो गॅसवर तळून घ्यायचे. एकदम अशी आलटी पलटी करून तळून घ्यायचे आणि एकदम कुरकुरीत होतपर्यंत. तळून झालेत आता मस्त असे. आणि याच्यावर आता पेरी पेरी मसाला टाकायचा. सगळे मोमोज ना तळून झाले. आता याच्यावर पेरी पेरी मसाला टाकून देऊ. याच्यावरती ना हा पेरी पेरी मसाला टाकून द्यायचा. हे मोमोज ना तयार झालेत. आता प्लेटिंग करून घेऊ.